हॅलो स्टुडंट्स, इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026 रजिस्ट्रेशन प्रोसेस डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनल बरोबर कनेक्टेड राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा. काही गोष्टी नवीन आलेल्या आहेत यावर्षी दरवर्षीपेक्षा. जसं की अपार आय डी, मागच्या वर्षीपर्यंत इंजिनिअरिंग ॲडमिशनला अपार आय डी अपलोड करा असं कधी विचारलं नव्हतं. यावर्षी म्हणजे 2026च्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ती एक गोष्ट नवीन आलेली आहे. अजून कुठल्या गोष्टी नवीन आल्यात त्या सगळ्या आपण बघणार आहोत. कुठल्या स्टेपला काय करायचंय बघूयात. चला व्हिडिओ सुरू करूयात. महासीईटी सेलवर जिथं तुम्ही सीईटी एक्झामचं रजिस्ट्रेशन केलं होतं, आयडी जनरेट केला होता, त्याच वेबसाईटवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. डिग्री फर्स्ट इयर डिग्री अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये किंवा FE 2026 असं जरी तुम्ही युट्यूबला टाकलं तरी सुद्धा त्या वेबसाईटवर तुम्हाला ते घेऊन जाईल. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलची ही वेबसाईट असेल. ओके, आता ही वेबसाईट तुम्हाला फॅमिलियर आहेच. ऑलरेडी तुम्ही लॉग इन ID वगैरे सर्व यावर क्रिएट केलेलं आहे. इथं गेल्याच्या नंतर तेव्हा न्यू रजिस्ट्रेशन ऑर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट इथं वरती लिहिलंय आम्ही, त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. नवीन रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टर केलेले आहे अशा स्टुडंटनी इथं क्लिक करा. साइन इन साठी एक विंडो येईल. जो ईमेल ID तुम्ही सीईटी रजिस्ट्रेशनच्या वेळेस यूज केला होता तोच ईमेल ID इथं होईल आणि त्या वेळेसचाच पासवर्ड तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे, साइन इन करायचं. ठीक आहे, साइन इन केल्यानंतर ही विंडो ओपन होईल. या पेजवर खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी हा जो ऑप्शन आहे कॅप सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस इथं दिलंय पहा मी. सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस इथं हे तुम्हाला क्लिक करायचंय. इकडे क्लिक केल्याच्या नंतर ही विंडो ओपन होईल. अंडर ग्रॅज्युएट कोर्स मध्ये टेक्निकल एज्युकेशन, अंडर ग्रॅज्युएशन कोर्स आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असं सिलेक्ट करायचं. ठीक आहे, सुरुवातीला टेक्निकल दिसेल, त्यामध्ये UG आणि त्यामध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. हे पेज झाल्याच्या नंतर सीईटी PCM ची सीईटी तुम्ही दिली की नाही, येस ऑर नो. येस दिलेलीच असेल, येस तुम्ही टिक करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा PCMचा ऍप्लिकेशन नंबर, रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ हे तुम्हाला एंटर करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं आता बघा, सीईटीचे डिटेल एंटर करत असताना हायेस्ट मार्क 2 अटेम्प्ट झालेत बघा यावर्षी सीईटीचे. हायेस्ट स्कोर ज्या सीईटीच्या अटेम्प्ट मध्ये तुमचा आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे. त्याचेच ऍप्लिकेशन नंबर, रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ एंटर करा. दोन्हीही सीईटीचे अटेम्प्ट अपलोड करायचे, डाउनलोड अपलोड करायची किंवा डिटेल्स द्यायची गरज नाही. ज्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत तेच तुम्हाला इथे एंटर करायचे आहेत. त्याचाच ऍप्लिकेशन ID नंबर, रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ तो तुमचा डेटा ऑटोमॅटिक फेच करेल. सीईटीला किती पर्सेंटाइल मार्क आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ते तुम्ही फक्त क्रॉस चेक करून घ्या. असंच PCMच्या वेळेस पण आणि PCBच्या वेळेस पण हायस्ट जे आहेत ते तुम्हाला एंटर करायचे आहेत. तुमचे पर्सेंटाइल प्रॉपरली चेक करून घ्या आणि नंतर एक चेक बॉक्स येईल तिथं, त्याला तुम्हाला क्लिक करायचंय आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं. सीईटीचे डिटेल्स व्यवस्थित फिल करा, नंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल. हे झाल्याच्या नंतर तुमच्या समोर तुम्ही आधी सीईटी सेलला जसं रजिस्ट्रेशन केलं होतं त्यानुसार इथं कॅन्डिडेट्स फुल नेम, तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, जेंडर हे सगळं एकदा तुम्ही क्रॉस चेक करा. ऑलरेडी तिथं असेलच. जसं 12वीच्या मार्क्सवर HSC मार्कशीट, 12वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं आहे की नाही त्याची एकदा खात्री करून घ्या. नंतर मग पुढे खाली स्क्रोल करा. तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली असेल ती तुम्हाला कन्फर्म करायची. तीच डेट ऑफ बर्थ परत एकदा एंटर करा. खाली स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्हाला फॅमिली अॅन्युअल इन्कम विचारलं जाईल. ऑलरेडी एक असेल पण तुम्हाला तिथं रेंज सिलेक्ट करायची आहे. म्हणजे 50,000 ते 1 लाख, 1 लाख ते 2 लाख जे काही तुमचं इन्कम असेल अॅन्युअल तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, तुमची मदर टंग, तुमचा प्रदेश रुरल आहे की अर्बन आहे अशा सगळ्या गोष्टी इथं सिलेक्ट करायच्यात. हे झाल्याच्या नंतर इथे बघा कॅन्डिडेट्स अपार ID इथं लिहिलंय आम्ही. अपार ID हा जो ID असेल इथं तुमचा तो आलाच पाहिजे. आलेला असेल तर तुमच्याकडं ज्यावेळेस तुम्ही सीईटी रजिस्ट्रेशन करताना ते यूज केलं होतं किंवा 12वीच्या वेळेस एक्झामच्या वेळेस यूज केला असेल तोच आहे की नाही एकदा खात्री करून घ्या, कारण तो तुम्हाला परत अपलोड करायचा आहे. डॉक्युमेंट अपलोड करताना इथं जर असेल तर मग तो डेटा फेच करेल आणि तुमचा
अपर आयडी जो आहे तो फायनल एंडिंगला अपलोड करताना ऑटोमॅटिक कॅच करेल. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ ऍज पर आधार, इथं पण तुमची ती डेट येईल. कॅन्डिडेट नेम वगैरे सगळं एकदा बघून घ्या. हा, तुमचा ऍड्रेस ऑलरेडी एंटर असेल, नसेल एंटर तर तुम्हाला करावं लागेल. थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर तुमचा स्टेट, डिस्ट्रिक्ट या सर्व गोष्टी चेक करून घ्या. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आधी जो दिलेला आहे तोच असेल. तो मोबाईल नंबर कंटिन्यू ऍडमिशन होईपर्यंत ऍक्टिव्ह राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे ओटीपी जेव्हा जेव्हा येतील त्यावेळेस तुम्हाला ते एंटर करायचे. असाच मोबाईल नंबर तुमच्याकडे पाहिजे किंवा इथं तो डिस्प्ले झालेला पाहिजे. त्यानंतर एक कॅप्चा विचारला जाईल, जो काही असेल तो इथं तुम्हाला एंटर करायचा आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचंय. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आणि व्हेरीफाय ओटीपी या बटनवर क्लिक करायचं. तुमचा एक ऍप्लिकेशन आयडी जनरेट होईल. EN नावाने स्टार्ट असेल अशा टाईपचा एक ऍप्लिकेशन आयडी येईल. जो काही आयडी आलेला असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, फोटो काढून घ्या किंवा कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. प्रत्येक स्टुडंटचा हा आयडी हा वेगवेगळा असणार आहे आणि त्याच आयडीच्या बेसवर कम्प्लीट ऍडमिशन प्रोसेस कॅप राऊंड 1 पासून तर 4 पर्यंत, रजिस्ट्रेशन पासून तर स्पॉट राऊंड पर्यंत अशा सगळ्या ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत तो आयडी तुम्हाला युजफुल असणार आहे. ओके. आयडी आणि पासवर्ड विसरू नका. त्या पुढची जी स्क्रीन तुमच्या समोर येईल ती असेल फिजिकल स्क्रुटिनी करायची तुम्हाला की ई स्क्रुटिनी करायची. मी याआधी एक व्हिडिओ याच युट्यूब चॅनलवर घेतला होता, त्यामध्ये सांगितलेलं आहे की ई स्क्रुटिनी म्हणजे काय, फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय. जर तुम्हाला ऑनलाईन स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन करायचं असेल डॉक्युमेंटचं तर तुम्ही ई स्क्रुटिनी सिलेक्ट करू शकता. पण माझं असं ओपिनियन आहे की फिजिकल स्क्रुटिनी जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला जे काही तुमचे डाऊट्स असतील ते त्या स्टाफ मेंबर्स कडून क्लिअर करून घेता येतील. कोणाचे डॉक्युमेंट रिलेटेड डाऊट्स असतील किंवा अन्य काही, ते सर्व डाऊट्स तुम्हाला क्लिअर करता येतील. फिजिकल स्क्रुटिनी जर तुम्ही सिलेक्ट केलं किंवा क्लिक केलं तर तुम्हाला कुठे फिजिकल स्क्रुटिनी करायची, तुमचा डिस्ट्रिक्ट, स्क्रुटिनी सेंटरचं नाव आणि कोणत्या डेटला तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे ते विचारेल. मग तुम्ही आणि त्यावर एक स्लॉट सिलेक्ट करावा लागेल तुम्हाला. 10 ते 11, 11 ते 12, 2 ते 3 जो काही स्लॉट रिकामा असेल तिथं तुम्ही बुक स्लॉट करू शकता. ओके. मग तुमच्या समोर अशी एक स्क्रीन येईल की तुमचा ऍप्लिकेशन आयडी काय, तुमचं नाव काय आणि तुम्हाला कुठलं सेंटर अलॉकेट झालेलं आहे. तुमच्या घरापासून जे कुठलं इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा SC सेंटर असेल तिथे तुम्हाला ते सिलेक्ट करता येईल. तिथं ऑप्शन येतात, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक ऑप्शन येतात तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि कम्प्लीट प्रोसेस झाल्याच्या नंतर तिथं तुम्हाला व्हिजिट करायचं. आता यानंतर हे सिलेक्ट केल्यावर तुम्हाला इकडे होम वर क्लिक करायचंय. हे ज्यावेळेस पेज येईल तेव्हा तुम्हाला होमला क्लिक करायचंय. हे डिटेल आल्याच्या नंतर तुमचा स्लॉट बुक झाल्याच्या नंतर होमला क्लिक केल्याच्या नंतर या टाईपचा एक विंडो येईल. तुमचं नाव वगैरे सर्व इथं दिसेल. थोडं खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर 10 स्टेप्स तुमच्या समोर असतील. सध्या तुम्ही रजिस्ट्रेशन डिटेल्स हे कम्प्लीट दाखवतंय ग्रीन मध्ये. बाकीच्या सर्व स्टेप्स या तुमची प्रोसेस होईपर्यंत ग्रीन मध्ये आल्या पाहिजेत. त्यानंतरच डॉक्युमेंट व्हेरीफाय तुम्हाला करता येतील. आता या स्टेप कुठल्या आहेत तर रजिस्ट्रेशन करायचंय, कॅन्डिडेटचं टाईप सिलेक्ट करायचंय, तुमची कॅटेगरीचे डिटेल्स असतील, स्पेशल रिझर्वेशनचे काही डिटेल्स असतील, क्वालिफिकेशन म्हणजे 12वी CET JEE जे काही तुम्ही दिलंय ते सर्व, तुमचे फोटोग्राफ्स आणि साईन अपलोड करायचे. जेव्हा तुम्ही अपलोड कराल तर हे ऑटोमॅटिक कम्प्लीट असं येईल, ग्रीन मध्ये येईल. ठीक आहे. सगळेच्या सगळे ग्रीन होतील. एकच फक्त कन्फर्मेशन ऍट स्क्रुटिनी सेंटर हे राहील. तर मग ते तुमचं जेव्हा व्हेरिफिकेशन होईल ते तुम्हाला शेवटी सांगतो मी, त्यावेळेस ते ग्रीन होईल. बाकी सर्व ज्या स्टेप्स आहेत त्या ग्रीन दिसल्या पाहिजे प्रोसेस झाल्याच्या नंतर. ठीक आहे. आता 1 बाय 1 आपण स्टेप बघूया. पहिली स्टेप फिल रजिस्ट्रेशन डिटेल्स, ती झाली आहे. दुसरी स्टेप कॅन्डिडेशन टाईप. कॅन्डिडेटचा टाईप कुठला आहे बघा, कॅन्डिडेट टाईप. तर हे इथं खूप सारे टाईप दिलेले, तुम्ही खाली जरी स्क्रोल केलं नाही बघा. आता यापैकी तुमचा टाईप कुठला असेल, फॉर एक्झाम्पल तुमची जर 10वी आणि 12वी महाराष्ट्रातूनच झाली, डोमिसाईल महाराष्ट्र स्टेटच आहे, तर मग तुम्हाला टाईप A असतो. अशाच पद्धतीने वेगवेगळे टाईप्स आहेत. कुणाची 10वी महाराष्ट्रात झाली पण 12वी नाही झाली, कोणाची 10वी बाहेर झाली पण 12वी इकडे झाली आहे, किंवा कोणी जम्मू अँड काश्मीरचे रहिवासी आहेत, किंवा अजून जे काही दिलेले आहेत अदर दॅन OMS, अदर दॅन महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहे, तर त्यांचा टाईप वेगळा. असे ते टाईप्स आहेत, ते तुम्हाला रीड करून तुम्हाला एंटर करावं लागेल. हा झाला पहिला कॅन्डिडेशन टाईप. सेव्ह अँड प्रोसेड करा. पुढचं जे येईल ते
होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरी डिटेल्स. तर मग तुमचं इथं डॉक्युमेंट्स तुम्हाला सिलेक्ट करायचे. तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे की मग नॅशनॅलिटी आहे, डोमिसाईल आहे, असं सगळं. 10वी तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून पास झालेला आहात, 12वी कुठून पास झालेला आहात आणि तो तालुका. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला सिलेक्ट करायचंय. ते झाल्याच्या नंतर इथं तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची. ओपन आहात, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एसईबीसी, एसबीसी, सगळ्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत. कॅटेगरी प्रॉपरली इथे तुम्हाला सिलेक्ट करायची, ती सिलेक्ट करा. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरीमध्ये आहात किंवा एनटी मध्ये आहात, तर ते तुम्हाला विचारेल की तुमची जात कुठली आहे, कास्ट कोणती आहे. कास्ट सिलेक्ट करायची आहे. कास्ट व्हॅलिडिटीची स्थिती निवडा असं आहे. म्हणजे काय की स्टेटस काय तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीचा. आता 3 ऑप्शन दिले जातील. इथं मी दिलेत बघा, 3 जे ऑप्शन आहेत इथं जे म्हटलंय अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, नॉट अप्लाइड, हे 3 ऑप्शन इथं दिलेत. या 3 ऑप्शन पैकी काय टिक करायचंय. तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनलला पण असेच ऑप्शन विचारणार आहेत. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर मग अवेलेबल म्हणा आणि ते तुम्हाला ऍक्च्युअल ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल. जर तुमच्याकडे फक्त रिसिप्ट आहे त्याची, तर मग अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, म्हणजे तुम्ही अप्लाय केलंय, त्याची रिसिप्ट तुम्हाला आली आहे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आलेलं नाही, अशा केसमध्ये अप्लाइड बट नॉट रिसिव्ड तुम्ही करू शकता. आणि तुम्ही अप्लाय केलंच नसेल किंवा येणारच नसेल तर त्या केसमध्ये नॉट अप्लाइड तुम्ही ते करू शकता. पण ज्यांच्या कॅटेगरी आहेत शक्यतो त्यांच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल असलेलं कधीही चांगलं, तरच ती कॅटेगरी कन्सिडर होते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल वगैरे हे सर्व निवडायचं. अवेलेबल जर असेल खाली सेव्ह अँड प्रोसीड असं म्हणा. आता त्यानंतरचं आहे स्पेशल रिझर्वेशन, म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट आहे का, किंवा तुमच्या घरचे कोणी तुमचे पॅरेंट्स डिफेन्स मध्ये मिलिटरी मध्ये आहेत की नाही. येस जर असेल तर त्यानुसार प्रो फॉर्मा तुम्हाला तो अपलोड करावा लागतो. तुमचं फॅमिली इन्कम आपण ऑलरेडी आधी सिलेक्ट केलेले इथे ऍज इट इज डिस्प्ले होईल. आता इथे एक बघा, डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. इथं हे जे विचारणार आहे ना, येस करायचंय की नो करायचंय. TFWS काय असतं त्याचा डिटेल व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतोय, बघा. जनरली ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेट किंवा ज्यांना स्कॉलरशिप मिळू शकत नाही किंवा जे काही इश्यू असतील तर त्या केसमध्ये TFWS येस करा. किंवा कॅटेगरी जर असेल तुम्हाला फी रिझर्वेशन मिळत असेल SC ST NT, मग त्यांनी नो करायला हरकत नाही. हे डिपेंड आहे त्या कॅन्डिडेट नुसार येस करायचंय की नो करायचंय. त्यासाठी तो व्हिडिओ क्लिअर कट तुम्ही बघा, नंतर डिसिजन घ्या TFWS येस करायचंय की नो करायचंय. ठीक आहे. कॅन्डिडेट नुसार ते व्हॅरी होईल. ट्युशन फी तुम्हाला ती माफ होत असते. कॅटेगरी स्टुडंटला ऑलरेडी माफ आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने गर्ल्स कॅन्डिडेटसाठी पण जर कॅप राऊंड मधून नंबर लागला तर ती शिष्यवृत्ती माफ केलेली आहे, स्कॉलरशिप. त्या केसमध्ये मग बघा, ज्यांना माफ होतच नाही, ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, ओबीसीचे आहेत, खूप 50% फी सवलत आहे. पर्सेंटेज जर जास्त आहे तुम्हाला तर TFWS एका कॉलेजला पर्टिक्युलर कोर्सला ऍडमिशन घेणारे टॉपचे 3 विद्यार्थी जे असतात, फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजला कम्प्युटर इंजिनिअरिंगला टॉप 3 मध्ये जे आहे, TFWS जर टिक केलेलं असेल तर मग तुम्हाला ती फॅसिलिटी मिळू शकते. ठीक आहे. मग ऑर्फन आहात का, असे सर्व डिटेल त्यांनी विचारले. ते येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. ओके. मायनॉरिटी तुम्ही आहात का, मायनॉरिटी मधून आहात तर येस करा. मायनॉरिटीचा प्रोफॉर्मा पण मग तुम्हाला अपलोड करावा लागेल. ओके. ते प्रोफॉर्मा डिफेन्स असतील किंवा मायनॉरिटी असतील, हे सर्व तुम्हाला महासीईटी सेलच्या वेबसाईटवर इन्फॉर्मेशन ब्रॉशर मध्ये ते सर्व प्रोफॉर्मा तुम्हाला मिळतील. डिफेन्स मध्ये असेल, अजून दुसरं मायनॉरिटीचा असेल, अजून जे कुठले असतील ते तुम्हाला मिळून जातील. ओके. आता यानंतरचं जे आहे तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स. सगळ्यात पहिले SSC बोर्ड मार्क्स विचारतायत. इथं तुम्हाला तुमचं महाराष्ट्र बोर्ड वगैरे काही जे असेल ते सिलेक्ट करायचंय. कधी तुम्ही पास आहात, इयर, तुमचा सीट नंबर एंटर करा आणि तुमचे मार्क्स तुम्हाला इथे एंटर करायचे. ठीक आहे. तुमच्या ओरिजिनल मार्कशीट वरून ते कन्फर्म करून भरून मग ते क्रॉस चेक करा. तसंच तुमचं 12वी झालंय का, 12वीचं स्टेट बोर्ड कुठलं, पासिंग इयर, सीट नंबर किती आहे, 12वी पास आहात की काय, तर ते तुम्हाला सगळं द्यायचंय. 12वीच्या मार्कशीट नुसार तुम्हाला इथं तुमचं नाव एंटर करायचंय. तो डेटा ऑटोमॅटिक तिथं घेईल, तुम्हाला चेक करायचंय ते. ठीक आहे. मार्क तुम्हाला चेक करायचंय, तो डेटा ऑटोमॅटिकली तिथे असेल. ते बघा, यानुसार मार्क्स येतील तर तुम्हाला ते क्रॉस चेक मार्क्स करायचे. ते फेच करेल तो डेटा ऑटोमॅटिक. सेव्ह अँड प्रोसीड म्हणा.
आता इथं थोडासा चेंज यावर्षी केलेला आहे. JEE चे डिटेल्स विचारत आहे ते तुम्ही JEE दिलेली आहे का. JEE जर तुम्ही दिलेली असेल तर तुम्हाला इथे येस म्हणायचं, दिली नसेल तर नो म्हणायचं. दिली नसेल नो म्हटलं सेव्ह अँड प्रोसीड केलं पुढे जाईल. पण जर तुम्ही दिलेली असेल JEE ची एक्झाम तर तुम्हाला ती जी JEE ची एक्झाम आहे ती जर तुम्ही दिली आणि येस म्हटलेला आहात तर तुम्हाला डिजी लॉकर वरून ते सर्टिफिकेट डाउनलोड करायचंय. इथून ते तिथं घेऊन जाईल तुम्हाला. डिजी लॉकरच्या वेबसाईटवर ते ऑटोमॅटिकली जाईल आणि तिथून ते सर्टिफिकेट डाउनलोड करायचंय. तुम्हाला जे काही मार्कशीट असेल सर्टिफिकेट असेल त्यानुसार पुढची प्रोसेस करायची. डाउनलोड झाल्याशिवाय ही स्टेप पुढे जाणार नाही. ठीक आहे. येस असेल तुम्हाला ते मार्कशीट डाउनलोड होईल. नो असेल तर नो करा आणि सेव्ह प्रोसीड म्हणा जर दिली नसेलच तर. सेव्ह प्रोसीड केल्याच्या नंतर इथे तुमचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. ओके. फोटोग्राफ आणि साईन त्यांनी इथं मेन्शन केलेले किती केबी पर्यंत 100 केबी पर्यंत फोटोग्राफ पाहिजे, साईन पाहिजे. स्कॅन करून ते तुम्ही अपलोड करू शकता. अपलोड झाल्यावर इथं फोटो आणि इथे साईन दिसेल. त्याच पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सर्व डॉक्युमेंट्स इथे येतील. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट इथं अपलोड करा. तुमचे सर्व स्कॅन करून सेपरेट फोल्डर मध्ये सेव्ह करून ठेवा जेणेकरून इंडिव्हिज्युअल नाव द्या. नॅशनॅलिटी, डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते ऑटो फेच करेल. ते कसं ते सांगतो मी तुम्हाला. नॉन क्रिमिलियर इन्कम हे सगळं तुम्हाला 10वीचं मार्कशीट असेल, 12वीचं मार्कशीट असेल, CETचं मार्कशीट असेल, हे सर्व तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे दिलेल्या स्पेसिफिकेशन मध्ये. आणि फक्त कास्ट व्हॅलिडिटी आणि अपर आयडी ते फेच करेल. कसं ते सांगतो तुम्हाला मी थोडं. आता बघा कास्ट सर्टिफिकेट तुम्ही ज्यावेळेस करता तेव्हा हे डिस्ट्रिक्ट इश्युइंग ऑथॉरिटी ते विचारतं तेवढं तुम्हाला एंटर करणं आवश्यकच आहे. तसंच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आता हे जे आहे ना यात अजून एक टॅब वेगळी नवीन इथं दिली. हॅव यू अप्लाइड फॉर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आफ्टर 1 ऑगस्ट 2022. 1 ऑगस्ट 2020 नंतर तुम्ही अप्लाय केलं कास्ट व्हॅलिडिटीला केलं असेल तर येस म्हणा. आधीच काढली असेल तर असे कॅन्डिडेट नसतील कदाचित या 2026 मध्ये की खूप आधी काढलेली आहे. ठराविक क्वचित काही कॅन्डिडेट असू शकतात. त्यानुसार इथे येस किंवा नो तुम्ही करू शकता. ओके. आणि मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा नंबर इथं एंटर करायचा आहे. फेच डॉक्युमेंट म्हणायचं आहे. तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ऑटोमॅटिकली तुमचे डिटेल्स आणि व्हॅलिडिटी ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल. सेपरेट अपलोड करायची गरज पडणार नाही. तसंच हा असेल तुमचा अपर आयडी. लास्ट जे डॉक्युमेंट होतं ABCID अपर आयडी जो असतो तुमचा तुम्ही आधीच तो ओपन केलेला आहे 12th एक्झाम देताना किंवा CETच्या वेळेस तर तो सुद्धा तुम्हाला इथं ऑटोमॅटिक फेच करेल आणि ते येईल. नसेल तर तुमच्याकडे तो एक प्रिंट आउट त्याची असू द्या. ठीक आहे. यानंतर ऍप्लिकेशन फी आहे. पेमेंट ऑलरेडी तुम्ही CETची एक्झाम ज्यावेळेस दिली तेव्हा 1000 रुपये फी पेड केली होती CET सेलला. म्हणून मग आता इथं करण्याची गरज पडणार नाही. त्यावेळेस कॅटेगरीनुसार जर कोणी कमी जास्त फी केली असेल तर इथे तुमची फी येईल. पण ज्यांनी कोणी त्यावेळेस फी पे केलेली आहे त्यांना इथं फी भरण्याची गरज नाही. 0 किंवा नील असं येईल. सेव्ह अँड प्रोसीड करा. नंतर तुमचा एक PDF फॉर्मॅट मध्ये फॉर्म डाउनलोड होईल. ऍप्लिकेशन फॉर्म त्याची प्रिंट आउट तुम्हाला घ्यायची. ठीक आहे. तो जो फॉर्म असेल त्यावर तुमचे सर्व डिटेल्स असतील ते एकदा केअरफुली चेक करा. काही चेंजेस असतील तर तसे जिथं तुम्ही स्क्रुटनी करताय त्यांना कळवा. तो ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट केल्याच्या नंतर पुढच्या ज्या स्टेप्स आहेत बघा इथपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट अपलोडिंग कम्प्लीट झालंय. फक्त आपण अपलोड केले तर रजिस्ट्रेशन कम्प्लीट केलंय पण व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालेलं नाही आतापर्यंत. मग जिथला स्लॉट तुम्ही निवडलेला आहे ज्या कॉलेजचा तिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यालाच SC सेंटर स्क्रुटिनी सेंटर असं म्हटलं जातं तिथं तुम्हाला जायचंय. ठीक आहे. तिथं गेल्याच्या नंतर ते सर्व तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स चेक करतील. करेक्ट आहे की नाही क्रॉस व्हेरीफाय करतील. जर काही करेक्शन असतील तर तुम्हाला सांगतील ते करेक्ट करावे लागतील. जर नसतील सर्वच ओके आहे तुमच्याकडे तर एक रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट नावाची प्रिंट तुम्हाला देतील. थोडक्यात तुम्हाला सगळी प्रोसेस केल्याची रिसिप्ट असेल आणि त्यावर स्टॅम्प आणि साईन ऑथराइज पर्सनचा तिथल्या स्क्रुटिनी सेंटरचा ऑथराइज पर्सनचा तो स्टॅम्प आणि साईन असेल. ते घेतल्याशिवाय
तुमची प्रोसेस कंप्लीट होत नाही. तुम्ही रजिस्ट्रेशन घरी करताय, सायबर कॅफेत करताय, जिथं कुठं करताय किंवा स्क्रुटिनी सेंटरला जाऊन डॉक्युमेंट अपलोड करताय, तो रजिस्ट्रेशन भाग आणि अपलोडिंग भाग तुमचा आधीपर्यंत जो ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितला, त्यानंतर ऍक्च्युअल व्हेरिफिकेशन जे असेल ते स्क्रुटिनी सेंटरला होईल. तिथून तुम्हाला ह्या दोन गोष्टी घ्यायच्या आहेतच. ओके, ऍप्लिकेशन फॉर्मवर पण स्टॅम्प घ्या आणि रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट यावर पण स्टॅम्प घ्या. ऍडमिशन तुमचं ज्या कुठल्या कॉलेजला होणार आहे तिथं तुम्हाला हे रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट बघितल्याशिवाय ऍडमिशन देणार नाही. कारण हे प्रूफ आहे की तुम्ही स्क्रुटिनी केलेली आहे. ऑनलाईन पण ही जनरेट, ज्यांनी कोणी ई स्क्रुटिनी केलेली आहे त्यांची ती ऑनलाईन जनरेट होईल. त्यांना ते लक्ष ठेवावं लागेल काही करेक्शन दिलेत की नाही. ज्यांनी ऑफलाईन किंवा फिजिकल स्क्रुटिनी केलेली आहे त्यांना फिजिकली तिथं हे डॉक्युमेंट दिले जातील. ओके, तर मग अशा पद्धतीने ही कम्प्लीट प्रोसेस असेल. मायनर चेंजेस यामध्ये असू शकतात आणि सगळ्यात सुरुवातीला सीईटीचा डेटामध्ये तुम्हाला विचारेल सीईटीचा नंबर टाकून. ठीक आहे, ते पण तुम्हाला एंटर करावं लागेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स. नॉर्मल काही जे चेंजेस असतील इन फ्युचर मी ते घेऊन येईल आणि ते तुमच्या या अक्षय व्ह्यू पॉईंट या चॅनलवर असतील. कॅप राऊंड ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, काय नाही, कुठली काळजी घ्यायची, कॅप राऊंड 1, 2, 3, 4 ऑप्शन फॉर्म भरताना स्पॉट राऊंड पर्यंत बरेचसे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत. तर कनेक्टेड राहा या चॅनल बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.